मी ही निवडणूक पुढे घेऊन जातो. कुठल्याही प्रकारची माघार माझ्याकडून होणार नाही. नाशिकमध्ये गीते बंधूंचा बंडाचा पवित्रा कायम. शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंच्या अडचणी वाढणार. संकट मोचकांना बंड रोखण्यात यश येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. शिंदे गट आमचा एक नंबरचा शत्रू. संजय राऊतांचा टोला. तर शत्रू कोण मित्र कोण त्याचं त्यांनी बघावं. गिरीश महाजनांचा राऊतांना प्रत्युत्तर. आमदाराला 70% निधी द्यायचा. 70% जाऊ द्या, 5% सुद्धा निधी त्यांनी दिलेला नाहीये. अब्दुल सत्तार संजय गायकवाडानंतर नरेंद्र बोंडेकरांची भाजपवर आगपाखड. 5%ही निधी मिळत नाही. बोंडेकरांची खदखद. शिंदेंसोबतल्या चर्चेनंतर अब्दुल सत्तारांची बंडाची तलवार म्यान. समीर सत्तार अर्ज मागे घेणार. तर जुईली दळवींचं ही बंड शमलं. मला न्यायाच्या प्रतीक्षेत मी नाहीच आहे. माझं चाललंय व्यवस्थित. रावसाहेब दानवेंनी दिलेल्या भाजप प्रवेशाच्या ऑफरवर जयंत पाटलांची खोचक प्रतिक्रिया. महागाई आणि इंधन दरवाढी विरोधात नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. तर दादरमध्ये ठाकरेंची शिवसेनाही उतरली रस्त्यावर. दौंड तालुक्यातल्या गर्भपात रॅकेटचा न्यूज 18 मराठीकडून पर्दाफाश. दौंड तालुक्यात 2 वर्षात 500 गर्भपात केल्याचा संशय. दौंड अवैध गर्भपात प्रकरणाची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून गंभीर दखल. 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश. शिवसेनेप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसही फुटले. ममता बॅनर्जींच्या हातातून टीएमसी पक्ष गेला. तृणमूलच्या 60 आमदारांनी स्थापन केला नवा गट. राजधानी दिल्लीत भीषण अग्निकांड. मालविया नगरमध्ये हॉटेलला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 18 परदेशी नागरिकांचा समावेश. आणि 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी निर्दोष असल्याचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा दावा. दिल्लीच्या पटियाला कोर्टात जॅकलिन विरोधात आरोप होणार निश्चित. आता बघूयात भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडेंनी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतात मशागत केलेली आहे. ही त्याची दृश्य आपण बघतोय. राज्याच्या मंत्री पंकजा मुंडेंनी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतात मशागत केलेली आहे. बीडमधल्या एका शेतशिवारातली ही दृश्य आहेत, ज्यामध्ये आपण बघू शकतो की राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी यावेळी ट्रॅक्टर चालवण्याचा आनंदही घेतला आहे, मशागत केली असे आपण म्हणूयात. याबरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्या भगिनी देखील दिसत आहेत. नाशिक विधान परिषद महायुतीसाठी डोकेदुखी ठरतीये. गीते बंधूंनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात एल्गार पुकारलाय. तर निवडणूक लढवण्यावर गीते बंधू ठाम आहेत. गीते बंधूंना समजावण्यासाठी शिवसेनेचे संकटमोचक उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. पण गोकुळ गीते अजून त्यांना भेटले नाहीत. तर दुसरीकडे आता भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या खांद्यावर गीतेंना समजावण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. आता या 2 संकटमोचकांना गीतेंनी घाम फोडल्याचं चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. नाशिक विधान परिषद महायुतीसाठी मोठी डोकेदुखी ठरतीये. नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे.
तर आजचा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला गोकुळ गीतेंच्या मुलाखतीपासून. न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधींनी गोकुळ गीतेंना गाठला आणि त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलंय. काहीही झालं तरी निवडणूक लढणारच असा विश्वास गीतेंनी व्यक्त केलाय. तर एकनाथ शिंदेंचा उमेदवार चुकलाय, गोकुळ गीतेंनी हे विधान केलेलं आहे. पाहूयात. गोकुळ गीते आता आपल्यासोबत आहे, अर्थात न्यूज 18 मराठीवरती ते एक्सक्लुझिव्हली आपल्यासोबत आहे. आपण त्यांचा शोध घेतलेला आहे. गोकुळ भाऊ, खरं तर आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुरुवातीला गणेश गीते यांनी दाखल केला, नंतर आपण उमेदवारी अर्ज दाखल केला. आता चर्चा सुरू झाली की आपली माघार घेणार भूमिका काय? मी आपल्याला परवाच त्या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर त्या ठिकाणी माझी प्रतिक्रिया दिली होती की मी ही निवडणूक पुढे घेऊन जातो. कुठल्याही प्रकारची माघार माझ्याकडून होणार नाही. कार्यकर्त्यांचा आणि माझ्या समर्थकांचा पहिल्या दिवसापासून आग्रह होता की ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे आणि समोरच्या उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी आणि रोष या मतदारसंघात आपल्याला दिसलेला असेल आणि आपल्याला तो माहिती पण आहे आणि त्या आधारे या निवडणुकीला सामोरं जाण्याची मी प्रक्रिया पूर्णपणे केलेली आहे. आता पण तुम्ही या ठिकाणी आल्या आहात तर मी कॅम्पेनिंगमध्येच आहे. तुमच्या माघारीच्या जोरदार हालचाली सुरू आहे. उदय सामंत नाशिकला आलेले आहे. त्यांचा तुमच्याशी काही संपर्क झाला आहे किंवा माघारीसाठी काही बोलणं झाली? तुम्ही बघितले पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांच्याद्वारे आपल्याला आवाहन केलं की आपण माघार घ्यावी. आपली भूमिका त्याबद्दल? मी कॅम्पेनिंगमध्ये असल्यामुळे मला अशी कुठली प्रक्रिया किंवा काही त्यांची पत्रकार परिषद मला या संदर्भात आत्ताच तुमच्याकडून या ठिकाणी समजलेलं आहे. पण मला त्यांचा कुठलाही काही कॉल किंवा कुठलाही संपर्क कोणाद्वारे या ठिकाणी झालेला नाही. तुमचे बंधू गणेश गीते यांच्याशी ते संपर्क करताय. तुमची किंवा गणेश गीतेंची दोघांपैकी एक लढणार की दोघेही लढणार? नाही, दोघांपैकी मला त्यांचं माहीत नाही, पण मी तर लढणार. मी 100% लढणार. तर नाशिकमध्ये न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधींशी बातचीत करताना गोकुळ गीतेंनी निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचं सांगितलंय. पण दुसरीकडे मुंबईमध्ये त्यांचे बंधू गणेश गीते महाजनांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. यावेळी आमच्या मुंबईतल्या प्रतिनिधींनी गणेश गीतेंना गाठला. यावेळी गणेश गीते नेमकं काय म्हणालेत पाहूयात. पण महायुतीने जे आव्हान केलेलं आहे की अपक्ष म्हणून तुम्ही अर्ज भरलेला आहे तो मागे घ्यावा, ते तुम्ही शब्द पाळणार आहात का महायुतीचा? नाही, अजून माझी कोणाशी चर्चाच झाली नाही, त्यामुळे मी त्यावर निर्णयच घेतलेला नाही. मागच्या वर्षी तुम्हाला शब्द देण्यात आला होता की विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातला तो शब्द पक्षाने पाळला नाही. आता तुम्ही पक्षाला शब्द मागणार आहात का वेगळी तुमची भूमिका मांडणार आहात? नाही, आता पक्ष काय मला भूमिका सांगतं त्यावर मी माझा निर्णय घेईन. गिरीश महाजन यांच्यासोबत भेट झाल्यावर तुम्ही अंतिम निर्णय घ्याल? हो, 100%. ओके. तर या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर गणेश गीते आपल्याला गिरीश महाजन यांच्यासोबत शेवटची भेट घेतील आणि त्यानंतर आपली भूमिका मांडतील. आपण पाहत असेल तर आता गिरीश महाजन हे देखील आपल्याला सेवा सदन या निवासस्थानामधून बाहेर पडताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर सेवा सदन या निवासाने गिरीश महाजन यांच्यासाठी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात जे माध्यमकर्मी आहेत ते त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. गिरीश महाजन स्वतः आपल्याला या निवासस्थानामधून निघताना पाहायला मिळतात. गिरीश महाजन यांची भेट आपल्याला गणेश गीते घेताना पाहायला मिळतील. आपण थेट गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. गिरीश भाऊ, गणेश गीते तुमच्या भेटीला आलेले आहेत. गोकुळ गीते ठाम आहेत आणि गणेश गीते पण ठाम आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की दोघांपैकी एक बंधू हा निवडणुकी लढण्यावरती ठाम असणार आहे. मला वाटतं आधी मी त्यांच्याशी बोलतो, ते बोलल्यावर माझं त्यांचं बोलणं झाल्यावरच मला काही सांगता येईल. माझी त्यांची अजून भेट झालेली, ते आलेले आहेत इथे. मीच त्यांना बोलवलेलं आहे या ठिकाणी भेटायला, ते आलेले आहेत. मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. अजून माघार उद्या आहे. मला वाटतं निश्चित अजून मार्ग निघेल, कुठे आमच्यामध्ये बंडखोरी होणार नाही. तर गणेश गीते आणि त्यानंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांची मुलाखत गोकुळ गीतेंनी नाशिकच्या ऑफिसमध्ये बसून पाहिली आहे. या मुलाखतीनंतर गोकुळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही असं पुन्हा एकदा ठासून सांगितलंय. न्यूज 18 मराठीवरती तुमचे बंधू गणेश गीते यांचीही प्रतिक्रिया ऐकली, मंत्री गिरीश महाजन यांचीही प्रतिक्रिया ऐकली. आता आपली भूमिका काय? मी निवडणूक लढणार आणि मी निवडणूक लढावी अशी मला जे या मतदारसंघातले मतदार आहेत त्या सर्वांचाच आग्रह आहे, मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही गिरीश महाजनांची प्रतिक्रिया ऐकली, ते म्हणताय माघार होईल असं म्हणताय. ते त्यांचा तेवढा अधिकार आहे, पण ही निवडणूक आता लढली पाहिजे अशी पण त्या ठिकाणी मतदारांची आणि कार्यकर्त्यांची माझ्याकडून अपेक्षा आहे आणि ती लढली पाहिजे आणि मी माझी भूमिका भाऊंना त्या ठिकाणी नक्कीच समजून सांगेल. परंतु ते तितक्याच अधिकाऱ्याने असं म्हणताय वारंवार तो की आता त्यांची उद्या माघार मी वाजेपर्यंत करून घेईन. आपल्याला त्या समजेल काय होतं ते. परंतु ते इतक्या हक्काने सांगताय मी वाटतं. सांगितलं त्यांचा 100% हक्क आहे, पण मी त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मागच्या 8 वर्षात झालेला जो काही कामांचा लेखाजोखा आहे विद्यमान आमदारांच्या माध्यमातून तो त्यांना मी त्या ठिकाणी सांगेल.
ते त्यांना प्रत्यक्ष स्थिती काय आहे ती त्यांना समजून सांगेल. त्यानंतर मग या विषयावर काय उद्या 3 वाजेपर्यंत वाट मोकळी होते समजेल आपल्याला. दरम्यान गीते बंधूंनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा या संदर्भामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या संकटमोचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. माननीय गिरीश महाजन या मंत्री महोदयांवर ते ज्येष्ठ आहेत, आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांचं ते ऐकतील असं त्यांनी अनेक बाईटमध्ये देखील सांगितलेलं आहे गीते साहेबांनी, बरोबर ना, म्हणजे जे तुमच्याकडनं. त्याच्यामुळं गिरीश महाजन साहेबांवरच माझी उमेदवारी अवलंबून आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये गिरीश महाजन साहेब हे समन्वय समितीमध्ये देखील आहेत, आमचे ज्येष्ठ मंत्री देखील आहेत आणि या बाबतीमधली सकारात्मक भूमिका स्वतः गिरीश भाऊंनी काल माझ्यासमोर घेतलेली आहे. त्याच्यामुळे गीते साहेबांशी ते चर्चा करतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या नरेंद्र दराडे साहेबांचा विजय सुखकर करतील. कोणीही अडचणीत येणार नाही, मी पुन्हा सांगतो, कोणी अडचणीत येणार नाही. अजून उद्याचा दिवस बाकी आहे, मला चर्चा करू द्या, बोलू द्या. बोलल्यावर ते नाही म्हणतील, चर्चा झाल्यावर तर मग तुम्ही मला प्रश्न विचारा की तुम्ही काय करता संकटमोचक म्हणून. पण निश्चित यातून मार्ग निघेल, 100% मार्ग निघेल. आम्ही 17च्या 17 जागा या महायुतीत लढणार आहोत. आमचा कुठेही बंडखोर राहणार नाही.